विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक लोकेश तायडे आणि या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्या दोघं संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊयात. यातील कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. आपण मागील एका व्हिडिओमध्ये थोडक्यात हे समजून घेतलेले होतेच. तर मित्रांनो, आपण संसदीय शासन पद्धती ही ॲक्सेप्ट केलेली आहे, निवडलेली आहे. तर दोन शासन पद्धतीचे प्रमुख प्रकार असतात. ती असते संसदीय आणि दुसरी असते अध्यक्षीय. तर मित्रांनो, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून देखील आजही तेथील बराचसा राज्यकारभार हा रूढ संकेतांच्या आधारे चालतो. पार्लिमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लिमेंटवर आधारित पार्लिमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. तर आपण आता बघूयात कायदे मंडळ. भारताच्या संसदेची निर्मिती ही संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. त्यानुसार राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा संसदेमध्ये समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचा अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार व विनिमयात भाग घेता येत नाही. तर संसदेच्या सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतात. त्यातील पहिले जे आहे लोकसभा, याबद्दल आपण समजून घेऊयात. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून देण्यात येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे देखील म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत ही 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून देखील ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे देखील म्हटले जाते. आणि लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह मानले जाते. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक ही राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. यानंतर आपण बघूयात राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेची राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 इतकी आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून त्याला कायमस्वरूपी सभागृह असे देखील म्हटले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य हे निवृत्त होतात. पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य हे निवृत्त होत असतात.
त्यामुळे राज्यसभा ही सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे. त्याप्रमाणे तिचे वय जे आहे 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट असे देखील आपण म्हणतो. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या हे लोकसभेत मांडतात आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी हे शासनामार्फत मिळत असतो. यानंतर आपण बघूयात संसदेची कार्ये. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी आपण जाणून घेतले. आता त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर याचे प्रमुख कार्य पहिले आहे ते म्हणजे कायद्याची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे हे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य तो बदल करावा लागतो. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेलीच आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडत असते. यानंतर दुसरे आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होतात व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची देखील जबाबदारी ही संसदेवर असते. आणि त्यानंतर तिसरं आहे संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारताच्या संविधानाच्या दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे 2/3 बहुमताची गरज असते. तर काही तरतुदी अशा असतात ज्या विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलले जातात. यानंतर आपण बघूयात संसदेत कायदे कसे तयार केले जातात. आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे देखील म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला आराखडा किंवा कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे देखील म्हटले जाते. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात. त्यातील पहिले आहे अर्थविधेयक आणि दुसरे आहे सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जात असते. तर त्या प्रक्रिया कुठल्या आहे तर त्यातले पहिले आहे की पहिले वाचन. पहिले वाचन संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व ते विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. त्याच विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात तर विरोधक विधेयकातील उणीवा व दोष हे स्पष्ट करत असतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठविले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा पहिला अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते आणि या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. यानंतर होते तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. दोन्ही सभागृहांना विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सभागृहांना संयुक्त अधिवेशनासाठी बोलविले जाते आणि त्यानंतर त्या विधेयकाचे भवितव्य हे
ठरते. राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर हे कायद्यात होते व त्याचा कायदा तयार होतो. तर काही गोष्टी आणखी समजून घ्या मित्रांनो, की लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहे. परंतु त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ कराविषयी प्रस्ताव पैशांशी संबंधित असतात. पैशांची संबंधित जे काही प्रस्ताव असतात त्यांना आर्थिक मानले जाते व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडले जातात व तेथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहेत. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. उदाहरणार्थ राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेत कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव मात्र राज्यसभेला संमत करता येतो.